नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज आपण सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीचा पुढचा भाग ऐकणार आहोत. जयंत आज घरातच होता, त्यामुळे त्यांनी आज प्रशांतला शाळेत सोडलं होतं. सुप्रियाचा स्वयंपाक उरकला होता. जयंत आज घरी का राहिला याचं कोडं तिला सुटलेलं नव्हतं. तो कामावर जाणार का नाही हे विचारायचं धाडस तिने केलं नव्हतं. डबा भरू का जेवणार हे ती विचारणार तर जयंत शर्टची बटणं लावत किचनमध्ये आला. चल जेवायला वाढ, अर्जंट मीटिंग ठेवली एमडीनी, मला गेलं पाहिजे, असं म्हणत तो डायनिंग टेबलवर बसला. तिने त्याला जेवण वाढलं, स्वतःलाही वाढून घेतलं. दोघेही जेवायला लागले. जेवता जेवता ती एकदम थांबली. तिच्या डोळ्यातनं आसवं गळत होती. नाक फुसफुसलं आणि त्या आवाजाने जयंतनी तिच्याकडे बघत विचारलं, काय 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 चाललंय काय तुझं? आता काय झालं तुला डोळे गाळायला? त्याच्याकडे बघून सुप्रियानी आवंढा गिळला, त्याबरोबर नरड्यात घास अडकला. तिला लागला ठसका. पाण्याचा ग्लास घेऊन पोटभर पाणी प्यायली आणि म्हणाली, मला खावतच नाही आहे, आता भरवायचं बाकी आहे. काय चाललंय तुझं? त्या प्रशांतच्या वर झालंय तुझं. त्याला थोपटल्याशिवाय झोप येत नाही, त्याच्याबरोबर तुला याच थोपटतो, मग तर झालं. तुम्ही का छळताय मला? तिने रडतच विचारलं. धन्य आहे धन्य, मी तुला छळतोय का तू मला छळतीयेस? मुकाट्याने खा तू, तुला शेवटचं बजावून ठेवतोय. पुन्हा भरल्या ताटावर जर रडलीस ना तर याद राखा. त्यांनी सुप्रियाला बजावलं तेव्हा तिने हात आखडता घेतला आणि तशीच बसून राहिली. तुम्ही खा, ती हळू आवाजात बोलली. त्यावर जयंतने ताट रागाने बाजूला सारलं. म्हणजे तू बसून राहणार आणि मी राक्षसासारखा बाका बाका खाऊ का? काय होतंय तुला सुप्रिया? जयंतने तिला जाब विचारला. तेच तर कळत नाहीये ना, ती सहज उत्तरली. हे बघ, तुला भूक लागत नसेल तर डॉक्टरांना दाखव, पण आत्ता प्लीज खाऊन घे, मला उशीर होतोय. लंच करता येणार नाही म्हणून म्हटलं जेवूनच जावं, तर तुझी थेर सुरू झाली. मला ना. जयंत पुढची वाक्य स्वतःशीच बोलला. त्याला रागावलेला बघून सुप्रियानं हळूच घास उचलला, तोंडात घातला, चावून गिळला, तर तो पण रगील असल्यासारखी घशाखाली उतरायचं नावच घेईना. त्या समोरचा डरकाळी फोडणारा वाघ गुरगुरल्यासारखा तिच्याकडे बघत होता. त्यामुळे त्या बिचारीची चांगली फसगत झाल्यासारखी झाली होती. तिने पटकन ग्लास उचलला, पाणी प्यायली, तेव्हा तो घास गटकन घशाखाली उतरला. तिच्या बेचैनीमुळे खरं तर तिला खावंसं वाटत नव्हतं, पण जयंताच्या भीतीपोटी तिचं आपलं बारीक घास घेऊन चिमणीसारखं टिपणं तिने चालू ठेवलं. तिचा तो प्रकार जयंताच्या लक्षात आला. त्यांनी ताटात हात झटकत विचारलं, काय 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 नाटकं काय चालवली आहेत तू? त्याचा तो आवाज जवळजवळ चिरकला आणि त्यामुळे सुप्रियाचं काळीज चिरल्यासारखं त्याची भकलं झाली. तिला थरथरल्यासारखं झालं. त्याच अवस्थेत तिने निर्विकारपणे जयंतकडे बघितलं आणि मग खाली पाहिलं. मला पण नकोय जेवण, असं म्हणत तो रागात खुर्ची सरकवत उठून निघूनही गेला. त्याचं असं तडकाफडकी ताटावरून उठून जाणं सुप्रियाच्या चांगलं जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे तिला जोरात रडायला आलं आणि ती बसल्या जागेवर मोठ्यांदा हांबरली. तिचा तो टाहो ऐकायला जयंत थांबलेला नव्हता. जयंतचा इतका राग सुप्रियाने आज पहिल्यांदा पाहिला होता. डायनिंग टेबलवरची तिष्ठट असलेली ताटं काळवंडत चालली होती. जयंतनी गाडी काढून आपली वाट धरली होती. सुप्रियाच्या मनातली भीती त्यामुळे आणखीनच गडद झाल्यासारखी झाली. थरथरत्या हाताने तिने स्वतःला सावरून डायनिंग टेबल सावरलं. जयंतची होत असणारी चिडचिड तिलाही त्रास देत होती. नेमकं काय होतंय हे तिचं तिलाच कळत नव्हतं. जयंताला स्पष्ट असं ती काही सांगत नव्हती, तर मुलींच्या फोटोमुळे सुप्रिया अशी वागतीये असा समज जयंतचा झाला. त्यामुळे त्याची चिडचिड होत होती हे तिला कळत होतं. तरी पण तो गैरसमज तिला काही काढता येत नव्हता. रघु आलेला नाही, त्यामुळे चाचा धास्तावलेला होता.
इतक्यात स्कूटर थांबली आणि डॉक्टरांनी रघूची चौकशी केली. डॉक्टर नेहमीच रघूचं कौतुक करायचे, त्याला प्रोत्साहन द्यायचे. जवळजवळ 8 दिवसांनंतर डॉक्टर आल्याने चाच्याला धीर आला होता. चाच्याने रघूला काय होतंय हे सांगितलं तेव्हा डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्यांची पुडी चाच्याकडे दिली. या गोळ्या त्याला द्या, मलेरियाची साथ आहे. बरं नाही वाटलं तर सोमवार पेठेत माझा दवाखाना आहे, तिथे घेऊन या, आपण त्याला सलाईन लावू. भिकारी ते ऐकून मध्येच म्हणाला, माझं बी हातपाय गाळाल्यासारखं होतंय हो. हाँ इसको भी भैंस की सुई लगाओ दो. हाँ लगे मैं बोला क्या फड़ने को, बैठ जगू पे चल. चाचा भिकाऱ्यावर खवळला. डॉक्टरनी चाच्याला थांबवलं, हात करत म्हटलं, ठीक आहे मग तुम्ही पण या संध्याकाळी रघूच्या बरोबर, तुम्हाला पण चेक करतो बस. डॉक्टर देसाई भिकाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. डॉक्टरांचा तो खांद्यावर पडलेला हात मारुतीला सुखावून गेला. रघुनी काढलेलं शंकराचं चित्र मी माझ्या अमेरिकेतल्या भावाला पाठवलं. त्या फोटोला तिथे फर्स्ट प्राईज मिळालं बरं का. डॉक्टरने कौतुकाने सांगितलं तर फिटरनं उठून येत धास्तीनं विचारलं, म्हणजे नेमकं काय झालं हो? काय वादभेद झाला काय तिकडं? हा, भरतनी विचारलेला प्रश्न बालिश आहे असं डॉक्टरांच्या हसण्यातनं जाणवत होतं. नाही नाही, त्याला बक्षीस मिळालंय $500. असं म्हणत डॉक्टरांनी स्कूटरला किक मारली आणि गिअर टाकून निघून गेले. त्यांच्याकडे बघून भिकाऱ्याच्या मनातली हळहळ तोंडातून बाहेर पडल्यासारखी झाली. इथं आमच्या ताटात $1 कुणी टाकना. अरे मेहनत कुणाची, फळ कुणाला? अरे मारुती भाव, वो मुहावरा है ना, मेहनत करे मुर्गी और उसकी जगत हो गई, और क्या है? भिकाऱ्याच्या हातातलं ताट आपोआप खालीवर हल्लं तर टपकन आवाज आला. ताटात पडलेला $1 बघून मारुती आनंदी सुरात म्हणाला, देव सत्याचा आहे बरं का चेच्या. बघ त्या पोरीने न मागता रुपयाचा $1 टाकलाय. असं म्हणत त्यांनी ताटातला $1 उचलला, कपाळाला लावला, वर आभाळात बघितलं, देवाचे धन्यवाद मानले आणि मनातच त्या पोरीला आशीर्वाद देऊन टाकला. रघु जड पावलांनी तिथे हळूच आला. त्याला बघून भिकारी होरळल्यासारखा झाला. त्याचा तो आनंद फुटपाथवर वाहिल्यासारखा तो झपाटल्यागत इकडून तिकडे उगीच फिरला. आलेल्या रघुनी चित्राच्या जागेकडे नजर टाकली. नजरेत भरलेलं दुःख मनात सल्ल्यासारखं झालं आणि आपसूक डोळ्यांच्या कडांचा बांध फुटल्यासारखी डोळ्यातनं आसवं गळायला लागले. अरे अभि ठीक आहे ना तू? चाचा उठत रघुजवळ आला तर त्या भरल्या डोळ्यांनी रघुनं चाच्याकडे बघून मान हलवली. दाटलेलं मन चाच्याच्या गळ्यात पडून हलकं करावं वाटलं, पण तो तसाच उभा राहिला. त्याच्या डबडबलेल्या डोळ्यांना हात लावत ओघळणाऱ्या अश्रू हळूच हातानं पुसत चाच्याने विचारलं, अरे पागल, रोने को क्या हो गया तेरे को? काय नाही. रघु रडवेला होत मान हलवत बोलला. अरे झूठ बोलता क्या? फिर ये गंगा जमुना कौन बह रहा है? अश्रूंकडे हात दाखवत चाच्याने विचारलं. चाच्या मनच वैन हो, आता पायाचा गळाठा झाल्यागत वाटते बघा. हिरमुसलं तोंड आणखीन बारीक करत त्यांनी चाच्याला सांगितलं, अरे होता है बुखार से, वहींगा ठीक वहींगा. तू तेरा चितार काढ. एक बार काढने लगे ना तू तो कुछ नहीं लगेगा. चल वाईट चल. चाच्याने त्याच्या पाठीवर हात मारत त्याला खुणावलं. रघुनी मारुतीकडे बघितलं तर त्याचं तोंड भीक मागितल्यासारखं दिसलं. त्याच्या त्या भिकार थोबाडाकडे बघत रघुनी पिशवी खाली ठेवली. त्यातून कोळसा बाहेर काढला. कोळशाकडे बघून डांबरीकडे बघितलं तर ती त्या कोळशासारखीच काळी काळी दिसली. रबडा केल्यासारखा कोळसा डांबरीवर खरा खरा घासला. त्या काळ्या रंगावर मेकअप थापल्यासारखं वाटायला लागलं. खडू काढून दोरा पांढरा करून कोळशाभोवती चौकटीसारखा चौकोन आखून घेतला. मग त्याच खडूनं तो रेषा ओढायला लागला. रेषा ओढता ओढता त्याचे हात थांबले. अब क्या हो गया रे? हातच सरना पुढं. अरे ती बाई आलती बरं का, तुझी माफी मागाय. भरत फिटर मध्येच बोलला
आनंदल्यासारखे रघुनं फक्त डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. अरे वय, सारखी सारखी यायची थांबायची आणि निघून बी जायची. भिकारी पण तेच बोलला तेव्हा तर रघुला आणखीन आनंद झाला. पण तो आनंद तसाच मनात दाबून रघु फुटपाथवर बसला. देख वो उधर लंबी रुकती थी उन्हें. चाच्यानं हातानं दाखवलं तेव्हा त्याची नजर चाच्याच्या हाताबरोबर त्या जागेवर खिळली. सगळेच म्हणतायत म्हटल्यावर त्याच्या मनाला पटत होतं, पण मन म्हणत होतं मी कुठं होतो ते बघाय. मी तुला सांगतो रघुवे, नक्की ती तुझी माफी मागाय येत असणार बरं का. भरत छातीत ठोकपणे बोलला. त्यावर रघु उत्तरला, नाही, ती त्या पल्लडल्या हापिसात येते रोज. तिकडं गाडी लावाय जागा नसन तेव्हा इकडं लावली असणार तिने गाडी. तिची रोजनीशी माहीत असल्यासारखा रघु त्या सगळ्यांना सांगत होता. बोलता बोलता उठून परत मन घट्ट करून तो चित्र काढायला लागला. त्याचा हात सरा चालू झाला. त्याचं मन हे सगळं ऐकून आनंदलं होतं, पण ते तसंच हिरमुसलं परत. पण तरी त्यांनी साईबाबांच्या चित्राला आकार दिला, त्यामुळे डांबरीला पण आकार आल्यासारखं वाटायला लागलं. अरे तो पैदा भी नहीं होएगा, तब से मैं इधर धंधा करता है. मेरे को नहीं दिखी वो कब. पर तेरे को सच बोलूं क्या रघु, वो बहुत डरी. हाँ, गणपती बाप्पा ने कुछ तो झटका दिया लागता तेरे. पण तिने मला का नाही माफी मागितली मग. रघुच्या बोलण्यात रडकेपणा होता. आली ह्याची गाडी फिरून तिथंच. भिकाऱ्यानं उजवा हात गोल फिरवत म्हटलं, रघु तुझ्या कलेचा अपमान होणार नाही. मी सांगतो ती नक्की तुला माफी मागणार बघ. पण कावा. रघुनं कंठ आवळत विचारलं. अरे त्याला तारीख वार येळ लिहून दे बाबा दे. भिकारी आवाज चढवून भरतकडे बघून म्हणाला. परत रघुकडे बघत म्हणाला, अरे खोळ्या ते तुझ्या पाया पडत येते का नाही बघत तू. भिकारी दिमाखात त्याला धीर देत होता. नाही, मला नाही तसं वाटत. रघुनं खाली मान घालत मान नकारार्थी हलवायला सुरुवात केली. नाही वाटत बोलताय क्या तू. मत वाटने दे. तो चुप तेरा चितर पूरा कर अब्बी. क्यों धंधे की खोटी करताय रे. हा, फुकट भाकड में धंदे की खोटी हो राहिली. चाचा बोलत होता. लोकांची वर्दळ कमी जास्त होत होती. चाच्याचं ओरडणं आणि भिकाऱ्याचं भीक मागणं चालू होतं. भरत आपला तंबाखू मळत बसला होता. तोही गिरायकाची वाट बघत बसल्यासारखा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सायकलींकडे बघत होता. पण सायकलीपेक्षा 2 चाकी गाड्या जास्त घुरघुरत होत्या, त्यामुळे त्याच्या मनाची ही घुरघुर चालू झाली होती. रघुनी साईबाबांचं काढलेलं चित्र डांबरीवर उठून दिसत होतं. कपाळावरचा घाम पुसून खडू पिशवीत ठेवून त्यांनी फुटपाथला ती पिशवी व्यवस्थित ठेवली. बघ आता कशी शोभा आली का नाही, मारुती म्हणाला. अरे वै की. भरत बसल्या जागेवरनं बघून म्हणाला. रघुनी चाच्याकडे बघितलं. चालत चाच्याच्या जवळ आला. चाचा उधार केळी दे की आज. अरे पागल, तेरे को मैं कभी पैसा मांगा क्या. हा, चल ये ले चल. असं म्हणत चाच्याने हाताला आली तेवढी केळी तोडली, रघुच्या हातावर ठेवली. रघुचं तोंड परत उतरल्यासारखं झालं होतं. और ठीक नाही क्या रे तेरे को. नाही, हाय आता जरा बरं वाटते. पागल आहे तू. अरे इतनी छोटी बात दिल पे क्यों लेने की रे. चाच्यानी त्याला दटवलं तेव्हा त्यांनी सूर आळवला. मी अभिकारी नसतो ना तर तिने लाख वेळा माफी मागितली असती चाचा माझी. बंद कर रे तेरा रिकाट. माफी टापे बंद करा बे. अरे जुर्ने को लगेगा त्यो. आणि तू भी कितना मूर्ख है रे. वो साहेब तेरे को चित्तर निकालने के लिए बम्बई लेके जा रहा था का फिल्म में. पर तेरे को चिरबिल है बहुत. अच्छा, फिल्म में चित्तर निकालते तो नहीं दिखता क्या वो चित्तर. हाँ, अबे बैठा माफी करते. रघु बेटा, हर एक का तकदीर होता है देख. तेरा तकदीर इधर जाए लगता रस्ते पे. बैठ जा. चाच्यानी त्याला चांगलं सुनावलं होतं आणि ते सगळं रघुनी गप्प ऐकून घेतलं होतं. तो परत जाऊन जागेवर बसला. हातातला केळं सोललं, तोंडात टाकलं तर ते तोंडातल्या तोंडात गरकन फिरलं, नरड्यात अडकलं.
बळच गिळलं त्याने ते. पापण्या मिटल्या तर डोळ्यातनं पाणी ओघळलं. ते केळ खायला त्याचं मनच होईना. तो उठला आणि साईबाबाच्या पायथ्याला नेहमीच्या जागेवर बसलेल्या भिकाऱ्याच्या ताटात ती केळी त्याने ठेवून दिली. अचानक ताट जड झालं. मन हलकं करून भिकाऱ्याने विचारलं, अरे मला काय आला? खा बाबा तू. रघु मान उंच करून म्हणाला, अरे तू खा की. नाही न ग, तोंडात फिरते माझ्या. तापाने खावं वाटत नसेल नाही का? भिकारी आस्थेने पण आनंदून म्हणाला, वय. असं म्हणून परत माघारी फिरत चाच्याकडे बघून त्याच्या बोलण्यावर सफाई दिल्यासारखा तो म्हणाला, आपली कला ऐकणं मला नाही पटलं म्हणून म्या गेलो नाही चाच्या. त्या फिल्मीत चित्र काढणारा दिसत नसतो एकावा. त्यांनी काढलेल्या चित्रावर हिरो हात फिरवतोय आणि आपण चित्र काढल्यासारखं धावतोय. खोटं असतंय समद समद. अबे खऱ्या के दुनिया हैच किधर? वोच खोटे का नोटा मिलते ना लोगों को पोते में. लेकिन बेकारी तो बेकारी है. उसको सोना भी दिया तो उसको बासी रोटी बगैर पेट नहीं भरता उसको. त्याच्यात तिडीक उतरल्यासारखा बोलत होता. काय तकदीर आपलं म्हणायचं, दुसरं काय. आता दे तकदीरला दोष. माफी 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 करत बसला वांग वासून. तेवढ्यात भिकाऱ्याने इकडे तिकडे बघून केळं सोललं ते त्यांनी तोंडात टाकलं. हात ओढून घेतल्यासारखं मध्येच चाच्याने विचारलं, अरे मिठ्ठा आहे ना? तोंड जाग्यावर थांबवत गालाचा फुगा करत भिकारी म्हटला, आता लेकरांनी मायेने दिलं तर नाही कसं म्हणणार? अरे उसकी पूछताछ तो किया क्या? काल तुझ्यामुळं त्याच्या घरी नाही जाता आलं बाबा. तेरा का पाव पकडा था का मैंने? क्यों नाही गया तू? तेव्हा भिकाऱ्यानं केळं खात खात विचारलं, मला घर कुठं माहिती त्याचं? अरे लक्ष्मीनगर में किसी को भी पूछा होते ना तो कोई भी बोले होते. अन मेरे को तरी मालूम है क्या उसका घर? अरे पण तू माझ्या संग का तणतोय हाकना? एवढं वाटत होतं तर एका दिवशी नमाजाला गेला नसता तर तुझ्या देवाने तुला काही झोडला असता वे. भिकारी चाच्यावरच बरसला. तेव्हा त्यांनी विषय बदलत आठवून गोळ्या उचलून रघुला दिल्या. अरे ये गोलियां दिया तेरे को तेरे डॉक्टर ने, वो गया और तू आया देख. या भंकसबाजी में भूल गया मैं. ले. त्याच्याकडे बघून रघु म्हणाला, देव माणूस येतो, त्याला खरी माझी कलेची कदर आहे. लय कौतिक करते माझं ते. अरे हाँ वो तारीफ कर रहा था तेरी. तेरे को सलाइन लगाने के वास्ते बुलाया उसने दवाखाने में. चाच्यानी सांगितलं. त्यामुळं तर मन आणखीनच दुःख विभल झालं. त्याच दुःखात त्यांनी खाली घातलेली मान सहज वर करून समोर बघितलं तर नजरेपुढे गाडी उभी राहिलेली दिसली. त्यातून सुप्रिया खाली उतरताना दिसली. ती त्याच्याच दिशेनं येत होती. तसा तो ताडकन उठून उभा राहिला. सुप्रिया ते बघून घाबरूत पळत गाडीत जाऊन बसली आणि निघून गेली. रघुला त्याचा राग आला आणि त्याच रागात रघु तिच्या गाडी मागे पळत सुटला. चाचा भिकारी भरत त्याला मोठमोठ्यानं हाका मारत होते पण तो बेभान होऊन पळत होता. सुप्रियानी गाडीच्या आरशात त्याला बघितलं. जीव एकवटून जोरात तिच्या मागे पळत येणारा रघु तिने त्या आरशात पाहिला. ती घाबरली आणि एक्सलेटर दाबत ती गाडी आणखीन वेगात पळवायला लागली. दात ओठ खात रघु आणखीन जोरात पळायला लागला. मात्र त्याच्या त्या पळण्याकडे रस्त्यावर कुणाचंही लक्ष नव्हतं. एकदम वळण घेऊन सुप्रिया भरधाव निघून गेली. रघु पळून पळून थकला होता. त्यांनी समोर बघितलं तर कार दिसेनाशी झालेली. तो हतबल झाला. पायांची गती मंदावली. हात झटकून तो थांबला. सुप्रिया घरी आली. घाबऱ्या घाबऱ्या गाडी थांबवून ती पटकन खाली उतरून बंगल्याचं दार उघडून आत येऊन दार ढकलून कडी लावून घेतली तिने. अस्वस्थपणे आत आली. धापकन सोफ्यात बसली. डोकं पटकन दोन्ही हातांनी धरलं. तिचं डोकं ठणकत होतं. डोकं ती हाताने दाबायला लागली. डोकं दाबता दाबता अचानक हात थांबले. ते कानावर बेलचा आवाज पडल्यामुळे. ती हडबडली. वळून पटकन दाराकडे बघितलं. हळूच उठली. दबकत दबकत दाराजवळ आली. श्वासाची गती वाढली होती. नजरेचा रोख दाराच्या खाली फटीमध्ये सावली शोधण्यात गुंतलेला. त्याचा शोध घेत हळूच ती दाराजवळ आली. श्वास दाबून धरून उजवा डोळा व्ह्यू फाइंडरला लावायचा प्रयत्न केला तसं काळजात चर्र झालं.
ती झपकन मागे वळली, मान दारावर टेकवली, तशीच रडत 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 ती खाली बसली. थकलेल्या रघूच्या छातीचा भाता हापके घेत होता. पाय दुखत होते. आधाराला म्हणून त्यांनी झाडाच्या खोडाला डोकं टेकवलं. ती बाई हाताला सापडली नाही म्हणून तो हताश झाला होता. हताशपणे त्यांनी श्वास सोडला आणि घसरत घसरत खाली बसला. त्या झाडाच्या खोडानं त्याची पाठ सोलून निघाली होती. पाठीची होणारी चुरचूर मनाच्या चुरचुरीपुढे जाणवत नव्हती. वर आभाळात बघून एक दीर्घ श्वास सोडून तो उठला. समोर पडलेला दगड उचलला, रागात दात ओठ खाऊन जमिनीवर आपटला आणि सगळा राग त्यांनी फेकल्यासारखं केलं. हळूहळू झोकांड्या घेत तो वाकडी तिकडी पावलं टाकत चालायला लागला. सुप्रिया रडत रडत उठली. क्षणभर तशीच उभी राहून तिने उजव्या हातानं डोळे पुसले. तशीच पुढे चालत येऊन ती सोफ्यात बसली. डोळे घट्ट मिटून डोकं सोफ्यावर मागे टेकवलं. डोक्यात विचारांची दाटी एकवटली होती. इकडे साईबाबाच्या चित्रावर बरीच चिल्लर पडली होती. त्यात आणखीन भरच पडत होती. चाचा मात्र पळत गेलेला रघु परत आला नाही म्हणून धास्तावलेला होता. त्याच्या त्या धास्तीचं रूपांतर भीतीत झालं होतं. रघुचा बाप समोरून येताना दिसला. तो खुशीत असल्याचं भासत होतं. गाणं गुणगुणत तो एकदम थांबला. रस्त्यावर चित्र तर काढलंय, त्यावर त्याला चिल्लर पण विखुरलेली दिसली. त्यांनी डोळे गरगर फिरवत इकडे तिकडे बघितलं, पण त्याला रघु काही दिसला नाही. भिकारी मात्र नंदीसारखा बसलेला वाटला. उजवा हात वर करत तो म्हणाला, राम राम बामटे. तसा भिकारी रागानं ताडकन उठला. आवाज चढवत म्हणाला, एक दिवस तुझा मुस्काडच सडाकतो. बामटा कुणाला म्हणतो रे तू? संभाजीने हसू दाबत विचारलं, अरे तुला का राग आला बाबा? पहिलं सांग, तू कुणाला म्हणला? काय म्हणलो? संभाजीने मान इकडून तिकडे हलवत विचारलं. तू लय आव आणू नको. तू आत्ता बामटा म्हणाला का नाही? भिकाऱ्याने आवाज चढवला होता. नाही बाबा. संभाजीने मान झटकली. एक नंबरचं खोटारडे राव. हा म्हणलो मी म्हणलो बामटे. संभाजीनं उजव्या हाताच्या अंगठ्यावर जोर देत म्हटलं, अरे उसको सब जन उसके जैसेच लागते मारुती भाई. चाच्याने मध्ये तोंड घातलं. अरे आम्ही तुझ्यागत आयतं नाही खात बरं का. आम्ही कष्ट करतो मग खातो. मारुतीने बोट कपाळावरनं फिरवत म्हटलं. आता भीक मागायला काय कष्ट पाडते रे तुला? तसं मारुतीने फणकाऱ्याने त्याच्यासमोर धरलं. हाताला झटका देऊन म्हणला, घे की, घे ताट आणि बघ मागून भीक. तुला कोणतरी तुला देतोय का बघू की भीक. त्याला समजावल्यासारखा संभाजी बोलायला लागला. हे बघ, देवाने जाती उगाच नाही केल्या. त्याला पण कळत असणारच की कोण काय लायकीचं आहे. हे अरे किसके लायकी निकाल रे तू? चाच्याचं पित्त उसळल्यासारखा तो उसळला आणि त्याने विचारलं. मान तिरकी करत त्यांनी चाच्याकडे तोंड केलं आणि विचारलं, घातलं का डोकरागत तोंड? मागच्या जन्मी तुम्ही दोघं भाऊ होता का रे? तुला बोललो तर याला राग येतो, याला बोललं का तुला राग येतो? हात आणि मान हलवत आळीपाळीने तो बोलला. अरे तू नको ते बोलला तर कोण सहन करेल बाबा? भिकारी घसा ताणून म्हणाला. तितक्याच सहजतेनं हात पसरवत संभाजीने विचारलं, काय काय नको नको ते बोललं रे मी, बोल. त्यावर भिकाऱ्यानं हात हलवत म्हटलं, जा बाबा जा, उगा नको डोक्याला कटकट करू, जा. आधी इथं आम्हाला यात नाहीत. चुटकी वाजवत संभाजी म्हणाला, सोपय, चल माझ्या संग मग. नाव टाक टाक, सगळं इसरशील. अरे दारुड्या म्हणून घेण्यापेक्षा भिकारी म्हणलं तर काय वाईट आहे हा? मारुती ठणक्यात म्हणाला. मी काय तुझ्या पैशाची पित नाही, समजलं ना? संभाजी आवाज वाढवत हात हलवून बोलला. मग आम किधर वैसे बोलते तेरे को? चाच्याने त्याला विचारलं. तसं त्याच्याकडे बघून संभाजी डाफरला. तू तर बोलूच नको रे हलकट. साध्या 25 रुपये द्यायची लायकी नाही तुझी आणि लागला दात इचकून बोलायला.
जाऊ द्या, तुमच्या कुठं नादाला लागतंय, वर्ग कुठं गेलंय माझं. तसा टोमणा मारल्यासारखा भिकारी म्हणाला, आम्ही काय राखण आहे का त्याच्यावर? अरे तू राखणदारीच करतो, मला माहिती आहे की, मला माहिती आहे तू कशाची राखण करतो ते. तुला हळूच पैसे चोरायचे असतात, पैसे चोरायचा धंदा आहे तुझा. हातवारे करत संभाजी मान डोलवत म्हणला. तेव्हा चाचा चांगला भडकला आणि म्हणाला, तू अबे गचिप तेरे घर का रास्ता पकड क्या. सूर वाढवत संभाजी म्हणाला, राज, यो रस्ता तुमचा नाही, सरकारचा रस्ता आहे यो. कोणाचा? सरकारचा. आपल्या नादाला कोणी लागायचं नाही. संभाजीने चुटकी वाजवली, बोट दोघांकडे फिरवली आणि म्हणाला. भरत आपला बिचारा फक्त ऐकत होता. याड लागे गे रे तेरे माफिक, चाचा म्हणाला. तसं रागानं संभाजीनं हात गाडीवर मारला आणि म्हणाला, याडा याडा कोणाला म्हणतो रे तू, बक्केत दात पाडेल मी. असं म्हणून त्यांनी मूठ आवळली. चाच्याने हात जोडले. जा बाबा, गलती हो गई मेरे से, माफी दे मेरे को, क्या तेरे पावा पडू मैं. चाच्याने जोडलेले हात खाली केले तर संभाजी हात हलवत बोलला, असं नीट नीट बोलायचं. राजपत्तर कोणाची हिंमत झाली ना या पाकड्याला बोलायची. असं म्हणत तो चित्राजवळ बसला, पैसे उचलायला लागला. त्याला आडवत भिकारी म्हणाला, हे यार तू पैशाला नको ना हात लावू, रघु आल्यावर तुला काय नाहीशे पैसे ते ने बिंदास. हात झटकून संभाजीने मारुतीला ढकलला तसा तो खाली पडला. त्याच्या ताटातली चिल्लर उधळली, त्यातली काही चित्रावर पडली. तुझे तोडेच घेतोय मी पैसे. असं म्हणत संभाजीनं पहिले त्याचेच चित्रावर पडलेले पैसे उचलले आणि सारवल्यासारखे सगळे पैसे गोळा केले. सोने जैसा रंग है तेरा, चांदी जैसे बाल, एक ही तू धनवान है, बाकी बाकी सब कंगाल. या शेवटच्या वाक्यावर त्याने भिकाऱ्याकडे हात करत हात झटकला. रघु येऊ दे रे, रघु आल्यावर त्याला सांगतो मी समज. भिकारी धमकावल्यासारखं बोलला. त्याच सुरात सूर मिसळत संभाजी म्हणाला, अरे सांग की बिंदास, मी काय त्याला घाबरतोय वे, मी त्याला जेलम दिलाय, त्याने मला नाही दिला. अरे भगवान ने येच तो गलती करी ना. त्याच्या मध्येच बोलला. त्याच्याकडे बघून संभाजीने जवळजवळ त्याच्याकडे धाव घेतली आणि म्हणाला, थोबाड फोडील मी, थोबाड फोडील. थांब रे, जरा टाकून येतो आणि मग बघतो तुझ्याकडं. नाही तुला तुझ्या गाडी सकट नदीत फेकला ना, आपलं नावच नाही. हेतच बसायचा तू, तू हेतच बसायचं, मी परत येस्तवर. आणि मारुतीकडे हात काढून तर्जनी हलवत म्हणला, तू बी हालायचं नाही, हालायचं नाही दोघांनी. आलोच आणि बघतोच तुमच्याकडं, थांबा तुम्ही. झटक्यात तो निघून गेला. त्याच्याकडे बघून चाचा आणि एक भिकारी एकमेकांच्याकडे बघून हसत राहिले होते. श्रोते हो, हा होता आजचा भाग सुरेश पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीचा. आजच्या भागात आपण बघितलं, रघु पुन्हा कामावर आलाय. आज साईबाबांचं चित्र त्यांनी काढलंय. सुप्रिया आली होती, पण रघु तिच्याकडे जाताना बघून ती गाडीत बसली, पळून घरी गेली. पण तिच्या मनात भीती मात्र कायम आहे. रघु ही अजून अपेक्षा करतोय की ती परत यावी, तिने आपली माफी मागावी. तोपर्यंत संभाजीने आज साईबाबांच्या चित्रावर पडलेले सगळे पैसे घेऊन तिथनं पळ काढलाय. बघूयात पुढे काय होतं या माफीनाम्याचं उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.